गुड आफ्टरनून. आणि आता मी माझ्या फोनने व्लॉग शूट करते आणि माझे हस्बंड गेले ऑफिसला. लिटरली मी इतकी बोर होते की काय सांगू किती बोर होते. तर आज माझा डे खूप बोरिंग झाला कारण की सॅटर्डे संडे यांना ऑफ असतो आणि दोघांनी मस्तपैकी 2 दिवस एन्जॉय केलं, फुल टाईम स्पेंड केलं एकमेकांसोबत. तर आता असं वाटते की आज का ऑफिस आहे त्यांना, पण नाही, ऑफिसला तर जावं लागणार. बापरे, काय केस झालेत माझे, एकदम वाटच लागत चालली माझ्या केसांची. काय स्ट्रॉंग होते स्टार्टिंगला माझे केस. मी शाळेत असताना लिटरली अशा 2 सडसड वेणी यायच्या माझ्या केसांच्या आणि आता हातात पण येत नाहीत ते लवकर. तर कुणाला काही छान असा उपयुक्त पर्याय माहीत असेल, काही तुम्हाला सांगता आलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. केसांसाठी उपाय काय केला पाहिजे. हे बघा, लिटरली खूप खराब झालेत माझे केस. आणि असं पण नाही आहे की मी खूप त्याच्यामध्ये काही स्टायलिंग करते त्या केसांना, की हीट वगैरे देते, असं पण नाही आहे काही. सो कमेंटमध्ये नक्की कळवा मी काय करायला हवं. तर कमेंट करा नक्कीच. सो यार, आणि हो, आठवण पण त्यांची इतकी येते मला की असं झालं आहे कधी ते ऑफिसवरून घरी येतील. तसं मी काल इडलीचं पीठ भिजत घातलेलं होतं आणि ते बॅटर आता रेडी आहे फुल मस्त. आणि थंडीच्या दिवसात एवढं ते जास्त लवकर फर्मेंट पण नाही होत. तर आज सकाळी बनवण्याऐवजी तर म्हटलं आज संध्याकाळी बनवूया आपण. आणि आता थोडंसं ते छान फर्मेंट झालेलं आहे आणि मला असं वाटते की मी त्याचा डोसा बनवून आता लगेच खाऊन घेऊ. आणि मी ते करणार पण आहे, तुम्हाला पण दाखवणार आहे. आणि माझ्या हस्बंडची याच्यावरती मी रिॲक्शन बघणार आहे की ते काय म्हणणार आहे मला. कारण की त्यांचा डोसा इतका फेवरेट आहे. ते मला म्हणतील तू माझ्याशिवाय एकटा डोसा करून खाल्लास. तर बघणार मी त्यांची रिॲक्शन. चला आपण बनवूया डोसा. सो आपला हा डोसा रेडी आहे आणि मी आता फायनली त्याचा बाईट घेणार आहे आणि मग माझ्या हस्बंडला सांगणार आहे की मी आज डोसा करून खाल्ला आहे. मस्त, एकदम कुरकुरीत लागतात. आणि हे बघून माझे हस्बंडला जलन होणार माझ्यावरती की मी माझ्याशिवाय डोसा करून खाल्ला आहे आणि मी त्यांची रिॲक्शन घेणार. सो मी आता डोसा खाते. भेटूया आपण संध्याकाळी. हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आणि स्वागत त्यांनी केलं जे ऋतूने केलेलंच आहे. बट आज सकाळी सकाळी मी ब्लॉग सुरू नाही करू शकलो फॉर अननोन रिझन्स. आय डोंट नो, म्हणजे नाहीच करू शकलो. काय माहिती का बरं नाही केलं. सकाळी सकाळी उठलो तर होतं लवकर, बट स्टार्ट नाही केलं मी. का बरं काय माहिती, काहीतरी वेगळंच कामात होतो मी. म्हणजे डोक्यातच नाही आलं मला ब्लॉग सुरू करायचं. आणि नंतर ऑफिसला गेलो, निघून दिवसभर काम वगैरे केलं. जास्त काम होतं आज. सोमवारचा दिवस, मंडेचा दिवस म्हटल्यावर ऑफिसमध्ये खूपच जास्त काम असणार हे फिक्स असतं. मीटिंग्स 3-4 मीटिंग्स होते, त्या झाल्या सर्व. आणि आता मी घरी आलेलो आहे. आणि घरी आलेलो आहे, वाजले किती वाजले? 6:30 7:45 होत आहेत. सो मी घरी आलेलो आहे मस्तपैकी. आता आवरतो वगैरे, फ्रेश वगैरे होतो. आणि मी घरी आलो आहे. ही बघा काय करते का तू? आणि पुरी खाते मी. पुरी का पुरी खाते तू? पोरी, तू पुरी का खाते? कोणी खातं असं पुरी माझ्यासारखं? नक्की सांगा कमेंटमध्ये. चहा आणि मी पुरी. चहा आणि पुरी खाते. चहा आणि पुरी खाते. आणि बाहेर काय प्रोग्राम चालू आहे? बाहेर आलो. जागरणाचा कार्यक्रम आहे. कसला शेजारी नाही जागरण आहे. जागरण आहे का? जागरण गोंधळ आहे? दुपारपासून तेच माणसांची दरवळ चालू आहे तिथे. म्हणजे आता रात्रभर आपल्याला जागरण असतं, सर्वांना माहीतच असेल. तर दुपारपासून इथे गर्दी आहे आणि माणसांचं सतत इथं आवाज येतोय आमच्या आज रात्रभर दारातच, लिटरली दारातच ते मंडप इथं सजवलाय जेवणाचं ते. आणि जेवण पण आहे. आपल्याला जेवायला बोलवणार आहे का? आपल्याला पण आमंत्रण कालच आहे. बोलवलं. हो, आम्हाला आमंत्रण दिलेले आहे त्यांनी. त्या मावशी गच्चीवर उडी मारून आल्या. तर बघूया, येस, जर पॉसिबल झालं तर नक्कीच जाऊया. पॉसिबल म्हणजे खूप अवघड आहे तसं जायला बरं का. गेट इथून दरवाजा उघडायचा, गेट उघडायचं, बाहेर जायचं. आपल्या गेटच्या मध्ये जेव्हा म्हणजे खुर्ची माहिती इथंच आहे. म्हणजे जस्ट गेट उघडायचं आणि खुर्चीवर जाऊन बसायचं, डायरेक्ट ताटावरती बसायचं. डायरेक्ट हे बघा, इथून आहे ना. असं दिसणार नाही. दिसेल का? हा दिसेल. तिथे चेअर्स लावलेले आहे त्यांनी. हे जे ब्राऊन कलरचं आहे ते बाहेरचं ते गेट आहे. आणि ते गेट उघडलं
गेट उघडताच खुर्ची आहे म्हणजे चेअर आहे आणि तिथे टेबल आहे आणि तिथे डायरेक्ट ताट वाढलेलं आहे म्हणजे आता नाही वाढलेलं बट वाढलेलं नाही. सो दरवाजा बोलायचा, गेटच्या बाहेर जायचं, खुर्चीवर जाऊन बसायचं. खुर्चीवर बसायचं, जेवण करायचं, वन साईड मध्ये मस्त यायचं, जेवण. हात पण आपण घरात धुवू शकतो. समजलं का? असं विषय. तर आमंत्रण आहे मला, तर बघूयात. हा डायलॉग माझा सकाळचा असतो. हा तुम्हाला एक सांगायचं आहे काय जे की तुम्हाला माहित नाही अजून. काय तर आज दुपारी मी डोसा बनवलं होतं तुमच्या व्यतिरिक्त. माझ्या व्यतिरिक्त डोसा बनवून खाल्ला. हा काय टाइम आहे डोसा बनवायचा? नाही, दुपारी मी डोसा बनवून खाल्ला तुमच्या व्यतिरिक्त, तुम्हाला सोडून. गलत बात, चुकीची गोष्ट आहे. याच्यावरती मी नाराज पण होऊ शकतो बरं का. आता काय करणार? मी बनवून खाणार स्वतः. हो का? येस. सो आज डेंजरस गरम झालेलं आहे मित्रांनो. जानेवारी महिन्यामध्ये खतरनाक गरम झाले. तुला गरम झालं आज? नाही, मी तर काही काम नाही केलं त्याच्यामुळे मला काही नाही, नॉर्मल. अगं थंड नाही वाटत आहे मला, आत्ताही गरम होते. मला असं झालं होतं तुम्ही कधी घरी याल आणि कधी नाही, कारण 2 दिवस सुट्टी होती आणि माझ्यासोबत होती तुम्ही. आणि आज असं बोर झालं मला, इतकं बोर झालं. त्यांना माहितीच आहे, मी सांगितलं किती बोर झालं. लिटरली आज ही कसली तयारी रे तू? काय करणार होता आपण चॅलेंज करणार आहोत. कसलं चॅलेंज? सेफ आणि पॉइझन वाले बॉल्स. तुम्ही काय सिलेक्ट करायचं आहे, मी एक सिलेक्ट करायचं. सो दीज आर द बॉल्स. आणि याचं काय करणार होतो आपण? तर आपण चॅलेंज करणार आहोत. याचं चॅलेंज कसलं काय चॅलेंज असणार? चॅलेंज असं असणार आहे, एक बॉल तुम्ही सिलेक्ट करायचा, त्याला पॉइझन म्हणून आपण गृहीत धरणार आणि मी पण एक सिलेक्ट करायचा. पण आपल्या दोघांना माहित नाही आपण काय सिलेक्ट केलंय, कोणता बॉल सिलेक्ट केलाय. ओके. तर एक आपण घ्यायचं खाण्यासाठी आणि जर ते पॉइझन निघाले तर तुम्ही आहोत. बर. सो मित्रांनो, आम्ही आता एक गेम खेळतोय. रात्रीचे वाजलेत 12 वाजतात, लिटरली 12 वाजतात. आणि हिच्या डोक्यात काय आलं काय माहिती, म्हणे एक गेमच खेळू आपण. सो वी आर गोना प्ले अ गेम विच इज कॉल्ड लाईक, काय म्हणतात त्याला, पॉइझन ऑर सेफ. सेफ फॉर पॉइझन. If me or she eats a poison, that means the ball which I selected, it's a poison, and anyone who chooses it first, and he or she will get out of the game. बरोबर? हां, काय इंग्लिश बोलत बसलो मी. हां, तर ऋतू आणि मी दोघी एक बॉल्स म्हणजे एक ते आहे ना, काय आहे ते फ्राईम्स वगैरे काय जे काय आहे ते एक सिलेक्ट करणार होता. मी जेव्हा सिलेक्ट करेल तेव्हा तिचे डोळे बंद असतील आणि जेव्हा ती सिलेक्ट करेल तेव्हा माझे डोळे बंद असतील आणि असे सायमल्टेनियसली आम्ही दोघी सिलेक्ट करणार आहेत आणि एक जण खाणार आहोत आणि जो फर्स्ट कॉट होईल तो आउट. दॅट मीन्स जो फर्स्ट कॉट होईल त्याला पॉइझन जाईल आणि तो आउट, तो हरलेला असेल. द अदर वन विल बी विनर. हे असं तिथपर्यंत चालणार म्हणजे जोपर्यंत ते पॉइझन सापडत नाही, म्हणजे जोपर्यंत ते सर्व संपत नाही. सो चला खेळूयात. आम्ही खेळतो, त्याचे ग्लिम्स वगैरे दाखवतो, त्याची रील आम्ही ॲक्च्युली शूट करणार आहोत, म्हणजे त्याची रील शूट करणार आहोत आणि त्याचे ग्लिम्स वगैरे थोडेसे दाखवले ह्या ब्लॉगमध्ये. सो चला स्टेज येऊन आम्ही सुरू करतो गेम. ओके. रात्रीचे 12 वाजता, लिटरली 12 वाजता. सो चला आम्ही स्टार्ट करतो आणि यानंतर मग काय गेम संपवायचा आणि झोपायचं. चल. सो गाईज, पॉइझन चॅलेंज वन्स अगेन पॉइझन चॅलेंज. ओके, तू चूज करते मी फर्स्ट तुम्ही. मग कर डोळे बंद. ठीक आहे. ओके. झालं आता तुमची बाय. डोळे उघडायचे नाही हा. तिकडे.
हां ओके. मी खाऊ का तू खाते? स्टार्टिंग पण केली होती. मी खातो. येस. सेफ सेफ पटलं होतं? सेफ. चल सेफ. सेफ. Poison. Out, 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 out. Out. पण तू राहिली ना. पण मी कंप्लीट करते. सेफ. मी म्हणजे नको. सेफ तो समज. सेफ. ती सेफ आली. So, तुम्ही पण try करा. आमच्या हातात. सो फायनली मित्रांनो गेम खेळून झालेला आहे आणि थोडंसं नॉईस येतोय बाहेरचं, थोडंसं इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम आहे आणि यस गेम खेळून झालेला आहे आणि विनर आहे ऋतू, नॉट मी नाहीये विनर, ही मुलगी विनर आहे. काय ग विनर? तर मला तुम्ही काय प्राइस देणार मग? तुला माझ्याकडनं एक पप्पी, असं ते. बस तेवढीच प्राइस देऊ शकतो मी. यस चलो ब्लॉग संपवतो मी. आजच्यासाठी झालेलं कंप्लीट. ओके सो मित्रांनो आजच्यासाठी एवढंच, ब्लॉग संपलेला आहे. छोटासाच होता आज, काही करण्यासारखं नव्हतं. करण्यासारखं म्हणजे ॲक्च्युली कसं विषय, सकाळी सकाळी ब्लॉगची मी सुरुवातच नाही केली आणि डिरेक्टली मग ऋतूनेच केली. मे बी इथे दुपारी तिने काहीतरी शूट केलं आहे. सो मी डायरेक्ट संध्याकाळी आलो पेशंट वगैरे होऊन ती सुरुवात केली तिथून आणि असं झालं. सो एक गेम खेळलो, असं तो गेम दाखवला. बाकी भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी बस एवढंच. सो गुड नाईट आणि टेक्निकली गुड मॉर्निंग तुम्हाला उद्यासाठी, नाही का सकाळी येणार आहे ब्लॉग म्हटलं. गुड मॉर्निंग, चलो बाय, गुड नाईट, सायनारा.